नमस्कार. आज 26 जून 2025 आपल्या इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पाहणार आहोत आपण रोजचे डेली 10 प्रश्न घेऊन आणखीन जे महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आज खूप छान व्हिडिओ आणि 3 ते 4 मार्क फिक्स होणारा व्हिडिओ आहे. सर्वांनी नक्की ऐका. 26 जून मिशन ऑक्सिऑम 4 त्याबाबत सर्वप्रथम आपण प्रश्न पाहूया. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत? त्याचं नाव आहे शुभांशु शुक्ला. हे राकेश शर्मानंतर अंतराळ मोहिमेवर गेलेले आहेत. शुभांशु शुक्ला हे कोणत्या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ऑक्सिऑम 4. प्रश्न तिसरा. ऑक्सिऑम 4 ही अंतराळ मोहीम किती दिवसाची आहे? तर ती मोहीम 14 दिवसाची आहे. प्रश्न चौथा. ऑक्सिऑम 4 हे कोणकोणत्या देशाचे सामूहिक मिशन आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर त्याचं उत्तर आहे भारत, पोलंड, हंगेरी आणि अमेरिका हे 4 देश आहेत. प्रश्न पाचवा. ऑक्सिऑम 4 या मिशनसाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचे नाव काय आहे? फाल्कन 9. मी मुद्दाम आजचा व्हिडिओ मोठा आणि महत्त्वाचा का केलेला आहे? तर मिशन ऑक्सिऑम मोहीम जी या 4 देशांनी राबवलेली आहे त्याबाबत प्रश्न फिक्स असतो आणि ते 4 देश आहेत भारत, पोलंड, हंगेरी आणि अमेरिका. तर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की राकेश शर्मानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा. प्रश्न 6वा. ऑक्सिऑम 4 हे मिशन अंतराळात कधी अपेक्षित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे 25 जून 2025 म्हणजे कालच. प्रश्न 7वा. ऑक्सिऑम 4 हे मिशन कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नासा. प्रश्न 8वा. ऑक्सिऑम हे मिशन कोणत्या ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आले? तर ते ठिकाण आहे केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. ठिकाण लक्षात ठेवा. प्रश्न 9वा. ऑक्सिऑम 4 या मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहे? तर त्याचं उत्तर पेगी व्हाइटसन, अमेरिका करत आहे. प्रश्न 10वा. ऑक्सिऑम 4 या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? तर या मोहिमेचे उद्दिष्ट आहे अंतराळात संशोधन करणे आणि अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणे. खूप महत्त्वाचे मी 10 प्रश्नही काढलेले आहेत आणि आपले डेलीचे 10 प्रश्न आता आपण पाहणार आहोत. कारण ऑक्सिऑम मोहीम इतकी जबरदस्त आहे, 4 देशांनी राबवलेली आहे आणि त्यावर बरेच प्रश्न तयार होऊ शकतात, आणखीन बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. तर चला आपण डेली आजचे 26 जून 2025चे 10 प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 मध्ये भारताचे कोणते स्थान आहे? तर भारताचे योग्य स्थान आहे 2025 मधलं 190 स्थान. प्रश्न दुसरा. 2025 साली वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील सर्वोच्च क्रमांकाची विद्यापीठ कोणती आहेत? तर त्याचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ते आहे बेंगळुरू येथे. प्रश्न तिसरा. भारताचे पहिले पूर्णपणे स्वदेशी इलेक्ट्रिक विमान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. प्रश्न. कोणते राज्य देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे? तर त्याचं नाव आहे त्रिपुरा. आणि ट्रिक्सनुसार लक्षात ठेवा, भारतातील तिसरे त्रिपुरा. ठीक आहे. प्रश्न. G7 शिखर परिषद 2025 कुठे आयोजित झाली होती?
तर त्याचं उत्तर आहे इटली. प्रश्न AI फॉर ऑल या नावाने नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर ते पहिलं राज्य आहे तेलंगणा. सर्वांनी नक्की लक्षात ठेवा. प्रश्न 7वा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला? अदिती अगरवाल. प्रश्न 8वा, भारतात नुकताच सुरू झालेला नॅशनल क्लायमेट ॲक्शन प्लॅन 2.0 कोणत्या मंत्रालयाने जाहीर केला? त्याचं उत्तर आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. प्रश्न 9वा, भारतातील कोणत्या शहरात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो रस्ता 2025 मध्ये सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 10वा, 2025चा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. सर्वांना विनंती, आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.